नमस्कार, स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघत आहोत अजाणता सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग 9. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. चला तर पाहू भाग 9. 1-2 दिवस गोव्याच्याच गप्पा घरात सुरू होत्या. खरोखर पिकनिक खूप छान झाली होती. सगळ्यांनी छान एन्जॉय केला होता. पण श्यामच्या मनातून समुद्रावर घडलेली ती घटना गेली नव्हती. ते श्यामच्या प्रश्नांनी शर्वरीच्या लक्षात आलं होतं. शर्वरी, अजूनही तुला ती स्वप्ने पडतात ना? खरे सांग. खरेच ती स्वप्न पडले संपले आहे. पण ती मंजू आणि भरत माझ्या मनातून जात नाहीत, जाणारे नाहीत असं वाटतं. शर्वरी रडक्या स्वरात पुढे म्हणाली, मला समजेनासे झाले आहे. मी काय करू? कशी विसरू त्यांना? मी नाही हो विसरू शकत. शर्वरी रडू लागली. श्याम तिचे बोलणे ऐकून अवाक झाला. हे आपण काय ऐकतो आहोत? शर्वरीच्या मनात त्या स्वप्नांचा एवढा प्रभाव पडला असेल असे वाटले नव्हते आपल्याला. शरू, अगं एवढी काय घाबरतेस त्या स्वप्नांना? स्वप्ने नाहीत हो आता पडत. पण काय शरू, सांग ना. का? काय सांगू? कशी सांगू? काही समजत नाही. जसे असेल तसे सांग. सांगण्यासारखे काही नाही. खरेच नाही. मग तू अशी रडतेस? मंजूला, त्या भरतला मी विसरू शकत नाही हो. प्रयत्न कर, सगळे जमेल. खूप प्रयत्न केला, करते आहे, पण नाही जमत मला. शरू, आपणच ठरवायचे असते, कशाला महत्त्व द्यायचे? ते सर्व खरे, पण मी नाही विसरू शकत. त्या दिवशीच बघा ना कशी माझी फजिती झाली. तुम्ही समजूतदार आहात म्हणून बरे, नाही तर. शरू, त्रास करून घेऊ नकोस ग. इतरांना काय वाटले असेल? जाऊ दे, त्याचा विचार करू नकोस. मला सर्व माहीत आहे, तेवढे तुला पुरे ना? शर्वरीच्या मनात आले, श्यामला तरी कुठे सर्व माहीत आहे? लक्ष कुठे आहे तुझे शरू? असेच होते, नकळत अगदी अजाणता मी नको तोच विचार करते. थोड्या दिवसात विसरतील तू हे सर्व. शर्वरी काहीच बोलली नाही. बोलणार तरी काय? ती सांगू शकत नव्हती. हा थोड्या दिवसांचा प्रश्न नाही, माझ्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. शरू, निघू मी? तू त्या स्वप्नांचा विचार शक्यतो करू नकोस. नाही करणार. प्रॉमिस? श्यामने हात पुढे केला. प्रॉमिस. शर्वरीने त्याच्या हातात हात दिला. श्याम तिचा निरोप घेऊन निघून गेला. शार्दूल आज लवकर गेला होता. शर्वरी घरात एकटीच होती. आज तिला खूप वाटले होते श्यामला सर्व सांगावे, पण तिने मोठ्या प्रयासाने स्वतःला सावरले होते. आपण त्या गतजन्मीच्या आठवणीमुळे केवढे हतबल होत असतो. श्यामला जर समजले आपणच पुनर्जन्म घेऊन आलेलो आहोत आणि आपला गतजन्मीचा प्रियकर दीपकच आहे, तर त्यांचे जीवन ढवळून निघेल. ते धडपणाने जगू शकणार नाहीत. किती प्रकारे ते विचार करतील आणि त्याच विचारांनी त्यांचे जीवन बिघडून जाईल. ना ते आपल्यावर विश्वास ठेवू शकतील, ना दीपकवर. नकोच. त्यांना हे काही सांगणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या संसाराचा चूड लावल्यासारखे होईल. यापुढे कधी त्यांना कळू द्यायचे नाही. आपले दुःख, आपल्या यातना, आपली मंजू आणि आपला भरत आपल्याजवळच ठेवायचे. पण आपले मनही सांभाळणे कधी कधी आपल्याला हाताबाहेरचे होत असते. दुसऱ्या दिवशी शार्दूलच्या शाळेला सोडणारी रिक्षा येणार नव्हती, त्यामुळे शर्वरी त्याला सोडायला निघाली होती. शर्वरीचे आज डोके दुखत होते, पण शार्दूलला शाळेला सोडणेही महत्त्वाचे होते. लिफ्टमधून दोघे खाली आले. पुढे जातच शार्दूलचे लक्ष पार्किंगकडे गेले आणि तो ओरडला, अंकल. शर्वरीने तिकडे पाहिले. दीपक शार्दूलला हाक उंचावून दाखवत होता. दीपक जवळ आला. त्याने विचारले, काय शार्दूल, शाळेत निघालास काय? होय अंकल. गोवा आवडला ना? खूप आवडला. समुद्र खूप आवडला. शर्वरीकडे पाहत दीपकने विचारले, कशा आहात? ठीक. अंकल, आज की नाही आईच्या तब्येत बरोबर नाही. तिचे डोके दुखत आहे. ती म्हणाली, मी जाईन शाळेत एकटा, तर आई अजून मला लहान समजते. त्याच्या डोक्यावर टप्पल मारीत दीपक म्हणाला, तू अजून लहान आहेस हे मात्र खरे आहे. हां, चल बैस गाडीवर, मी सोडतो तुला शाळेत. पण मी सोडते ना त्याला. तिला मध्येच अडवीत दीपक म्हणाला, तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही विश्रांती घ्या.
मी सोडतो त्याला शाळेत. काय रे, चालेल ना? अंकल चला ना. बघा, शार्दूलला माझ्याबरोबर येण्यास काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तसे नाही. मग मी अजूनही परका वाटतो तुम्हाला? त्याने रोखून पाहत प्रश्न केला. त्याची ती हृदयाला आरपार छेदून जाणारी नजर, तिच्यातले ते आकर्षण, आपलेपणा आणि बरेच काही, त्याची ती नजर बघून शर्वरी अजाणता भारावली आणि ती बोलून गेली. तुम्ही किती आपले वाटता हे मी सांगायला पाहिजे? तुम्हालाही ते माहीत आहे. मला ते माहीत आहे, पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मी तर फक्त तुमचंच आहे. गाडी वेगाने निघून गेली. शर्वरी भानावर आली. तो काय बोलून गेला, मी तर फक्त तुमचाच आहे. बाई ग. मनोमन खूप घाबरली शर्वरी. तो असा बोललाच कसा? त्याला ठाऊक नाही की काय, मी मंजूची फक्त सावली आहे. मंजू नाही मी. हे कसा विसरला तो? ती घरी परतली. फॅन ऑन करून ती दिवाणावर लवंडली. ती स्वतःवर खूप वैतागली होती. आपण तरी त्याला असे कसे उत्तर दिले? त्याची नजर, होय, त्याच्या नजरेकडे पाहिली की आपण स्वतःला आपल्याही नकळत विसरतो. पण जे कधी आपल्या मनात नव्हते ते आपण बोललोच कसे? तिला खूप पश्चाताप होऊ लागला. श्याम, आपल्या श्यामशिवाय आपण कधी कोणाचा विचारही केला नव्हता. हा दीपक भेटला आणि आपण त्याचा थोडा का होईना विचार केला आणि नंतर समजले हा दीपक भरत आहे. आपण मंजू. त्यानंतर मात्र कित्येक वेळा आपण भरतचा विचार केला, पण तो भरतच विचार होता, दीपकचा नव्हताच. तरीही आपण नको ते बोलून गेलो कसे? याला आता काही अर्थच उरलेला नाही. बोललो हे सत्य आहे, पण त्यावर तो असे म्हणेल हे तरी आपल्याला कुठे माहीत होते? शर्वरीच्या डोक्यात त्याचे वाक्य गरागर फिरू लागले. मी तर फक्त तुमचाच आहे. आणि शर्वरी गतजन्मात पोहोचली. काय झाले कोण जाणे, पण मंजू रडत होती, अगदी हमसून हमसून. भरत तिची समजूत काढीत होता. म्हणजे? अगं बये, चुकलं माझं, मी माफी मागतो. पुन्यांदा नाही काय बी बोलणार तुला. मग तर झालं ना बये, माझ्या आता गप्प बस. मंजू रडतच होती. भरतच्या बोलण्याचा विचार तिच्यावर काही परिणाम झाला नव्हता. मंजू, माझ्यावर विश्वास नाही तुझा? मी फक्त तुझाच आहे. गळ्याची आण सांगतो, मी फक्त तुझाच आहे. अगं, ह्या जन्मी, त्याच्या पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, त्याच्याही पुढचा. त्याच्या तोंडावर हात ठेवीत दुसऱ्या हाताने डोळे पुसत मंजू म्हणाली, भरत, खरं बोलतोस ना? अक्षी, तुझ्या गळ्या शपथ. माझ्या गळ्या शपथ? म्हणजे मी मेली तरी चालेल? असं काय बी बोलू नकोस. मी खोटं नाही बोलत. खरं सांगू, मी फक्त तुझाच आहे. आपल्या प्रेमाची शपथ. तर मग चल मंदिरात, देवावर हात ठेवून शपथ घे. भरत आणि मंजू मंदिरात आले. देवावर हात ठेवीत भरत म्हणाला, म्हणजे आपल्या ह्या गावदैवताची शपथ घेऊन सांगतो बघ, मी तुझाच आहे. दुसरं कोणाबरोबरही लगीन करणार नाही. माझं प्रेम खरं असलं तर जन्मजन्म तुझाच बरोबर राहीन, फक्त तुझाच होऊन. मंजू पुढे म्हणाली. तिने भरतचा हात आपल्या हातात घेतला. देव करो नी तू घेतलेली आण जन्मोजन्म खरी होऊ दे. होणारच, जन्मजन्म खरी होणार माझी शपथ. शर्वरीने आपले डोके गच्च पकडले. ती कळवळून म्हणाली, देवा रे, हे असे का केलेस? त्याची शपथ तू खरी केलीस, पण अशी? तो वेडा अजूनही त्याच्या मंजूवर प्रेम करतो आहे आणि आता मंजू म्हणून मी त्याच्या पुढे आहे. असे का केलेस तू? काय आहे तुझ्या मनात? मी तरी तुझा कोणता गुन्हा केला आहे म्हणून मला आता गतजन्म आठवतो आहे? शर्वरी स्वतःशीच बोलत होती, रडत होती. तिच्यातली मंजू मात्र तिला विचारत होती, तू भरतची आहेस? माझ्या भरतची. शर्वरी मनातला हा विचार ऐकूनही काही करू शकत नव्हती. तिच्या मनात उलटसुलट विचार येत होते. ही लढाई होती हृदयाची आणि मेंदूची, नीतीची आणि अनीतीची, भक्तीची आणि प्रीतीची, वर्तमान काळ आणि भूतकाळाची, या जन्माची आणि गतजन्माची. दोन्ही जन्मामधला हा भयंकर संघर्ष होता आणि या लढाईत बळी पडत होती शर्वरीचे मन आणि दीपकचे मन. दोघांच्याही जीवनाची होत होती होळी. खरेच आपल्यासारखीच त्याचीही अवस्था होणार असेल हे शर्वरी जाणून होती. शर्वरीच्या डोक्यात अक्षरशः घणाचे घाव पडू लागले होते. आधीच दुखणारे तिचे डोके अतिशय दुखू लागले होते.
ती उठली. तिने औषधाची टॅब्लेट घेतली आणि ते बेडरूममध्ये गेली. कॉटवर आडवी झाली आणि पुन्हा विचारांच्या चक्रव्यूहात फिरत राहिली. तिचा डोळा कधी लागला हे तिला समजले नाही. शर्वरी जागी झाली. मध्येच आपण कशाने जागे झालो याचा ती विचार करत होती. तोच बेलचा आवाज आला. ती उठली. दार उघडले तर दारात शार्दूल आणि दीपक उभे. आई, किती वेळ बेल वाजवत होतो. तू झोपली होतीस का? होय रे, असा कसा डोळा लागला कोण जाणे. तुला शाळेतून घेऊन यायचे हे मी कसे विसरले. मला अंकल घेऊन आले. आम्ही तुमची शाळेत बऱ्याच वेळ वाट पाहिली. वाटले तुमची आमची चुकामुक व्हायला नको. दीपक म्हणाला. थँक्स, तुम्ही आणायला गेलात हे खूप चांगले झाले. मी औषधाची गोळी घेऊन झोपले. ती आताच कॉलबेलच्या आवाजाने उठले. शार्दूलचे काय झाले असते? थँक्स अगेन, शर्वरी मनापासून बोलली. आपण गेलो नसतो आणि दीपकही गेला नसता तर शाळेच्या गेटबाहेर किती वेळा शार्दूल उभा राहिला असता. नाहीतर स्वतः चालत येण्याचा त्याने प्रयत्न केला असता. एवढ्या लांब आपण एवढासा शार्दूल कसा आला असता? संध्याकाळची तर रहदारी जास्त असते. बाई ग, नुसत्या विचारांनीही शर्वरी अंतर्बाह्य शहारली. आई, माझे कपडे बदलतेस ना? आज तुझे कपडे तूच बदल. दीपककडे पाहत ती म्हणाली. तुम्ही बसा ना. दीपक खुर्चीवर बसला. चहा घेणार? नको, आमच्यासाठी करणार आहे. तुम्हीही घ्या. ठीक आहे. शर्वरी चहा करण्यासाठी आत गेली. सकाळी तो जे बोलून गेला ते चुकीचे आहे हे त्याला पटवून द्यायला पाहिजे. तो तशा भ्रमात राहणे ठीक नाही. त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. काय केल्याने तो स्वतःला सावरेल? मला मंजू न समजता शर्वरी समजेल. काहीतरी करायलाच पाहिजे. चहाचा ट्रे घेऊन ती बाहेर आली. घ्या, बिस्किटेही घ्या. दीपकने चहा घेतला. काय बोलावे हे दोघांनाही समजत नव्हते. तेवढ्यात शार्दूल तेथे आला. त्याला चहा बिस्किटे दिली. शर्वरीने. शार्दूल, तुला कोणता सब्जेक्ट आवडतो? दीपकने विचारले. मला मॅथ आवडतो. अंकल, आधी मला मॅथ्स नीट येत नव्हते, पण आईने शिकवले आणि आता मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. मॅथ्स बरे असते बाबा. एकदा गणित समजले म्हणजे करायला सोपे जाते. पण जीवनाचे गणित खूप वेगळे आहे. सुटता सुटत नाही. दीपक उदास होत म्हणाला. मला नाही आईने जीवनाचे गणित शिकवले. आई, मला तू शिकवणार ना? भाबडेपणाने शार्दूल म्हणाला. जीवनाचे गणित लहान मुलांसाठी नसते, ते फक्त मोठ्यांसाठीच असते. दीपक म्हणाला. कॉलेजमध्ये? शार्दूलने विचारले. होय, कॉलेजमध्ये आणि त्यानंतर आयुष्यभर. शार्दूलचा चहा घेऊन झाला. त्याने शर्वरीला विचारले. आई, मी खेळायला जाऊ? जा, पण लवकर ये. होमवर्क करायचा आहे ना? शार्दूल खेळायला बाहेर गेला. शार्दूल असता तर दोघांना व्यवस्थित बोलताही आले नसते. शर्वरी बोलण्यास सुरुवात केली. दीपक, तुम्ही सकाळी मला जे काही बोललात ते चुकीचे होते. त्यात चुकीचं काय आहे? तुमच्या गतजन्मात जास्त वावरता. बरोबर आहे तुमचे, पण त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही मला मंजू समजता. त्यात चुकीचं काय आहे? मी शर्वरी आहे आणि मंजू देखील. मंजू होते मी. होते, पण आता शर्वरी आहे, हे महत्त्वाचे. तुम्ही शर्वरीला महत्त्व देता, मी मंजूला. हाच तर महत्त्वाचा फरक आहे दोघांच्यात. का? तुम्ही नाही स्वतःला मंजू समजत? नाही. खोटे आहे ते. कशावरून? त्या दिवशी शार्दूलचे पप्पा तुमच्यावर पाणी उडवत होते तेव्हा तुम्ही श्याम न म्हणता भरत म्हणालात. ती माझी चूक होती, पण त्यावेळी मी गतजन्मात गेले होते, हे तुम्हीही जाणता. मी तर सारखाच जात असतो. तुम्ही एकदा गतजन्मात गेलात तर भरत भरत ओरडत होतात. मग माझी काय चूक? तुम्हीही मंजू मंजू म्हणा ना. पण मला नाही. मी शर्वरी आहे, हे विसरू नका. माझा संसार आहे हे लक्षात ठेवा आणि तो मला भरत आणि मंजूपेक्षा महत्त्वाचा आहे. तो तुमचा दृष्टिकोन आहे. मी फक्त मंजूचा विचार करतो, फक्त मंजूचा. माझ्या मंजूला मी विसरू शकत नाही आणि तुमच्या मंजूला मी माझ्यामध्ये स्थान देत नाही. तुम्ही असे कसे म्हणू शकता? माझ्या दृष्टीने तेच योग्य आहे. आणि भरत? तुम्ही भरतला मानत नाही? मानते. तुम्ही भरतही आहात हे मानते, पण तुम्ही दीपक आहात हे मी विसरत नाही. मला नाहीत ना तसे जमत. ठीक आहे, यासाठी एक उपाय आहे माझ्याकडे. कोणता? मी सांगते, पण तुम्हाला तो आचरणात आणावा लागेल. उपाय पटला तर नक्कीच तसा वागेल.
मला वाटते तुम्हाला तो पटला नाही तरी तसेच वागावे लागेल. का? मी म्हणते म्हणून. पण नाही दीपक, मला तुमच्याकडून वचन पाहिजे. मी सांगेल ते तुम्ही ऐकणार म्हणून. दिले वचन. मंजूने वचन मागितले तर मी नाही म्हणणार नाही. मंजू नाही, शर्वरी वचन मागत आहे. माझ्या दृष्टीने दोघी एकच आहेत. ठीक आहे, द्या वचन. माझ्या हातावर हात ठेवून वचन द्या. शर्वरीने आपला हात पुढे केला. दीपकने तिच्या हातावर आपला हात ठेवला. काही क्षण त्याने डोळे मिटून घेतले. शर्वरी त्याच्याकडे एकटक पाहत होती. दीपकने डोळे उघडले. त्याने स्थिर नजरेने तिच्याकडे पाहिले. हळुवारपणे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मंजू, मागच्या जन्मीही मी तुला वचन दिले होते. जन्मजन्मी तुझ्या सोबत राहीन म्हणून. या जन्मी तुला पाहिजे ते वचन देतो. दीपक, तुम्ही मला आयुष्यात कधीही न भेटण्याचे वचन द्या. कधीही न भेटण्याचे? त्याने आश्चर्याने विचारले. होय, कधीही न भेटण्याचे. मी वचन देतो तुम्हाला कधीही भेटणार नाही. दीपकचा आवाज खोल गेला होता. डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. मंजू, मी वचन देतो तुला प्रत्यक्षात मी कधी भेटणार नाही, पण आयुष्यभर तुझ्याच नावाचा जप करेन, तुझ्यावरच प्रेम करेन आणि तुझे नाव घेतच जगाचा निरोप घेईल. दीपक, हे काय भलतेच बोलता आहात? म्हणत शर्वरीने आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला. मनातले बोललो, तुम्ही दीपककडून वचन घेतले आहे शर्वरीला न भेटण्याचे, पण माझ्यातल्या भरतनेही वचन दिले मंजूला प्रत्यक्षात न भेटण्याचे. म्हणून मनात होते ते सांगून टाकले. पण एक सांगू? काय? आधी वचन द्या, मागेन ते मिळेल म्हणून. मी माझ्या श्यामची पत्नी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही जे मागाल ते देईन मी, शर्वरी म्हणाली. वचन द्या. दीपकने आपला हात पुढे केला. शर्वरीने त्यावर आपला हात ठेवला. वचन द्या पुढचा जन्म माझ्यासाठी असेल म्हणून. ते माझ्या हातात नाही. कोणाच्या आहे? दैवाच्या. दैवाबरोबर मी लढेन. तुम्ही फक्त वचन द्या. मी माझे 7 जन्म श्यामच्या नावावर केलेत. दीपकच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. शर्वरीलाही वाईट वाटले. आपण त्याला साधे वचनही देऊ शकलो नाही. तिने आपला हात बाजूला केला. दीपक स्वतःच्या मोकळ्या हाताकडे कितीतरी वेळ पाहत राहिला. नंतर त्याची नजर शर्वरीकडे वळाली. काही क्षण तो स्थिर नजरेने शर्वरीकडे पाहत राहिला. शर्वरी त्याच्याकडे पाहत होती. त्याची हताश नजर पाहून तिला वाईट वाटत होते. पुन्हा कधी हा आपल्याला दिसणार नाही, तिच्यातली मंजू कासावीस झाली. त्याच वेळी दीपक म्हणाला, निघतो मी. पुन्हा कधी भेटणार नाही. वचन दिले आहे, प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करेन. विश्वास ठेवा. मागच्या जन्मी माझ्यासमोर मंजू शेवटचा श्वास घेतला होता. सोडून गेली होती एकट्याला. या जन्मी तिच्यासमोर हा भरत एकटा होतो आहे, कायमचा, एकाकी. त्याच्या शब्दात विषाद होता, दुःख होते, उदासपणा होता आणि बरेच काही. दीपक उठला, झटक्यात वळला. त्याने दार उघडले आणि बाहेर पडला. दार लावून घेतले. शर्वरी जागेवरच उभी राहून पाहत होती. दीपक गेला, कायमचा. त्याचे दुःख मानावे की आनंद, त्या क्षणी तिला काही समजत नव्हते. एक प्रचंड पोकळी जाणवत होती. कितीतरी वेळ ती खुर्चीत बसून होती. डोळे झरझर गळत होते. तिच्यातली मंजू रडत होती. यापुढे ती कधीच तिच्या भरतला भेटणार नव्हती. कधीच नाही. फ्रेंड्स, हा होता आजचा 9वा भाग. 10वा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.